हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. बेळगावला ना 2-3 दिवस झालं खूप असा पाऊस, संध्याकाळ झाल्यावरती खूप जोर पाऊस पडत आहे. त्याच्यामध्ये 2 दिवस गाऱ्या पण पडल्या, खूप मोठ्या मोठ्या गाऱ्या पडल्या आणि संध्याकाळ 2-3च्या नंतर वातावरण इतकं असं खराब होत आहे की माड घालून येतं आणि असं एकदम जोर पाऊस चालू झालेला आहे. बघू शकता किती जोर असा पाऊस येत आहे. तुमच्याकडे पण असेलच पाऊस, कारण की हा उन्हाळा जरी असला तर पावसाळ्यात काय आपली पाठ सोडत नाही आहे. भरपूर असा पाऊस होत आहे आणि त्याच्याबरोबर गाऱ्या देखील इतक्या पडत होत्या. ह्या गाऱ्यांना पहिला एवढ्या लहान लहान पडल्यानंतर खूप खूप मोठ्या गाऱ्या पडल्या. ते का मी व्हिडिओ शूट नाही केले. खरं बघू शकता इतक्या गाऱ्या पडत होत्या, अशा उडत होत्या सगळ्या गाऱ्या. आणि पहिल्या पावसाच्या म्हटलं भरपूर अशा मी गाऱ्या देखील खाल्ल्या. गाऱ्या म्हणतात ना पहिल्या पावसाच्या खायच्या असतात. तर खूप छान वातावरण तर खूप छान झालं होतं. भरपूर पाऊस झाला, सगळ्या झाडांना पाणी मिळालं. उन्हाळा पण चालू झाला होता जस्ट आणि खूप घाऱ्या पडल्या आणि दोन्ही साईडनं पाऊस आडवा तिडवा मारत होता. म्हणून टेरेसवरती ना दोन्ही साईडनं पण घाऱ्या अशा येत होत्या उडून उडून. बघा किती छान अशा गाऱ्या उडून येत आहेत हातपर्यंत. आणि भरपूर एन्जॉय केले. पाऊस तर पहिला पाऊस, गाऱ्यांचा पाऊस म्हटलं तर खूप बरं वाटलं. खरं खूप शेतकरी बांधवांचं खूप नुकसान होणार आहे अशा पावसानं. कारण की मार्चच्या महिन्यात असा पाऊस पडायला लागला तर मग कसं व्हायचं? वाळवणीचं किती पदार्थ अजून करायचे बाकी आहेत. या पावसामुळं माझं सगळं काही राहिलेलं आहे करायचं. तर पाऊस पडून गेला आणि त्याच्यानंतर म्हटलं आता आणि बघा पाऊस पण आहे आणि क्लायमेट बघा नंतर एकदम छान असं स्वच्छ क्लायमेट पण होत होतं आणि मध्ये पाऊस पण येत होता. म्हणजे ह्या पावसाचं काहीच कळत नव्हतं. खरं भरपूर पाऊस झाला, छान वाटलं. तुमच्याकडं पण आहे का? हा बेळगावचा पाऊस आहे. बेळगावला म्हणतात ना खूप पाऊस पडतो बेळगावला, असं ऐकले मी. बेळगावला खूप पाऊस असतो असं म्हणून. त्याच्यानंतर एक दिवस सोडून ना टेरेसची अवस्था अशी काय झाली होती, वरनं सगळं पावसानं ना घाण असं पाणी आलं होतं आणि टेरेस पूर्ण एक दिवस मी वाळून दिले टेरेस आणि त्याच्यानंतर सगळं टेरेस मी स्वच्छ करून घेतले. सकाळीच म्हटलं लवकर, हे इतक्या सकाळी मी टेरेसवरती आले. खरं वातावरण इतकं गरम होतं सकाळी आणि सगळं असं उन्हासारखं क्लायमेट होतं. म्हटलं सगळंच टेरेस स्वच्छ करून घ्यायचं आणि म्हटलं तर फ्रेंड्स, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्कीच मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बेळगावमधून मी शूट करत आहे. तुमच्याकडून पाऊस झाला का? गाऱ्यांचा पाऊस पडला का? हे नक्कीच मला सांगा. तर म्हटलं सकाळीच मी वरती येऊन ना खूप असं बारीक माती आली होती. वरनं तिकडच्या साईडनं ना पन्हाळी खाली असल्यामुळं पन्हाळीच्या पाण्यातून वरच्या टेरेसवरून खूप अशी घाण माती खालीपर्यंत आली होती. म्हणून आणि एक दिवस मी म्हटलं वाळवले त्याला. नंतर म्हटलं छान असं झाडू मारून घेऊया. बघू शकता म्हणजे जोर लावून मी झाडून मारत होते, कारण की इतकी चिटकून बसली होती ना माती. आणि हे हे मला खरंच काम बरं वाटतं हे करायला. टेरेस वगैरे करायचं असते ना, मला हे काम करताना इतकं छान, म्हणजे मला एक्सरसाइज केल्यासारखं वाटते. आणि हे घरचीच कामं असतात ना, हे आपल्याला एक्सरसाइज खूप मिळतं. म्हणून मी बाहेरच्यांना कुणाला लावत नाही हे करायला. हे सगळी कामं मी स्वतः करून घेते आणि ह्याच्यामुळं मला फिट पण राहिल्यासारखं वाटतं हे सकाळची कामं अशी केल्यावरती. तर तिकडच्या साईडनं टेरेसच्या स्टेअर्स आहेत वरती जाण्यासाठी आणि तिथं थोडंसं माझं सामान वगैरे असं नको असलेलं पडले. खरं तिथंच एक मोठी पन्हाळी आहे. त्या पन्हाळीतनं ना इतकी माती अशी वाहून आली होती वरची, तर स्वच्छ करून घेत होते. इतकं काढून सकाळचंच. आणि असली कामं सकाळीच केलेली बरं वाटतात थोडी. नंतर अंघोळीच्या नंतर ह्या सगळी गोष्टी करणं खूप घाण वाटते, कारण की नंतर किचनमधलं खूप कामं असतात. आपल्या बायकांना काय कामं कमी नसतात, खूप कामं असतात. म्हटलं त्याच्यामध्ये हे एक ॲड केलं आज, म्हटलं काम एक्स्ट्रा. हे बघा ऊन किती आहे, सकाळी तुम्हाला दिसत असेल एक साईडला टेरेसवरती ऊन आहे भरपूर. त्याच्यानंतर तिकडं सगळा कचरा मी एकत्र करून ना, तो कचरा नव्हता असा, म्हणजे ते सगळी मातीच होती. म्हणजे वरच्या टेरेसवरनं वाहून आलेली माती होती. ती सगळी माती मी काय टाकून नाही दिली. तीच माती परत झाडांना घातली, कारण की माती एकदम असं छान मऊ मऊ माती होती ती. आणि ही सगळी माती ना मी सगळी झाडांना घातली. बघू शकता हे कामं आपली ना खरंच संपत नाहीत. किती पण कामं करा बायकांनी, कामं काय आपली संपत नाहीत. त्याच्यानंतर खालच्या टेरेसवरती गेले
शूट करायला म्हणजे इतकं एकटीच शूट करायचं, एकटीच करायचं हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. तरी जितकं मला शूट करता येते तितकं मी शूट करायचा प्रयत्न करायला लागले. कारण की नवीन यूट्यूब चॅनल आहे माझं आणि मी ट्राय करायला लागले माझ्याकडून जितकं माझ्याकडनं जमेल तितकं करायचं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं. हे सगळं मी लोटून घेतले. एक दिवस तुम्हाला मी नक्कीच माझं सगळं पूर्ण टेरेस दाखवेन, असं वेगळा व्हिडिओ बनवेन. तर एक दिवस नक्कीच दाखवेन आणि करत होते सगळं स्वच्छता करत होते. बघू शकता. ऊन किती असं कडक होतं. एवढंच करत पण ना खरंच घाम वगैरे आला मला. सकाळचे 7:30 वाजले होते तरी इतकं छान कडक ऊन होतं. आणि आता काय होतं थोडा वेळ कडक आणि नंतरनं 12-1च्या नंतरनं वातावरण एकदम थंड होते म्हणजे माड घालून येते आणि पाऊस झाला की नाही झाला असं होतंय. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.